नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. 10 डिसेंबर 2024 परभणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यामुळं त्या ठिकाणी केवळ आंबेडकरांचेच अनुयायी नव्हे तर सर्वच समाजातील बांधव अक्षरशः त्या ठिकाणी संतप्त झाले आणि याचाच परिणाम म्हणून 11 डिसेंबरला दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आली. यामध्ये आंबेडकर चळवळीतील अनेक कार्यकर्ते शिवाय विविध समाजातील नेते कार्यकर्ते या ठिकाणी सामील झाले. पण याच प्रकरणाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. शेवटी तर अक्षरशः गोरगरिबांच्या दलितांच्या वस्तीत घुसून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आणि त्या दरम्यान अनेक महिला, वयोवृद्ध, लहान मुलांना त्यांची कोणतीही तमा न बाळगता अक्षरशः फरफटून स्टेशनला नेलं, मारहाण करण्यात आली. या सगळ्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला देखील पोलिसांनी अटक केली. त्यानंतर 15 डिसेंबर 2024ला सोमनाथच्या छातीत कळ आली आहे असं पोलिसांनी भासवून त्याला एका रुग्णालयात नेलं आणि तिथं नेल्यानंतर कारण शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं त्याच्या पोस्टमार्टम मध्ये म्हटलं गेलं. त्यामुळं त्याचा न्यायालयीन कोठडीत मारहाणीमुळे मृत्यू झाला हे त्या ठिकाणी कारण पुढे आलं. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निवेदन सादर केलं, पण विधानसभेत मुख्यमंत्री दादांत खोटं बोलले. त्यांनी असं म्हटलं की ऑलरेडी सोमनाथला श्वसनाचा आजार होता आणि त्यात त्याला त्रास झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. खरं तर हे प्रकरण त्यानंतर तसंच राहिलं. एक लॉंग मार्च देखील निघाला खरा, पण तो देखील त्या मुंबईला जाण्याच्या आधीच मधल्यामध्येच विरला गेला. या सर्व प्रकरणात शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या भूमिकेसाठी खरं तर हे प्रकरण लावून धरलं आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याची याचिका दाखल केली. त्यानुसार न्यायालयानं 4 जुलै रोजीच निर्णय दिला की या प्रकरणात पोलिसांवर FIR दाखल करायला हवा आणि तोही आठवड्याच्या आत. पण तसं काहीही झालं नाही. उलट या आदेशाविरोधात राज्य सरकार थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं. मग मात्र ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, सोमनाथला न्याय देण्यासाठी आणि या पोलिसांच्या अमानुष मारहाणीत ज्यांना मारहाण झाली त्यांना न्याय देण्यासाठी अंगावर काळा कोट चढवला आणि परभणीतल्या गल्लीतली घटना दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयात मांडली. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रतीक बोंबार्डे, कुमारी कीर्ती आनंद यांनी देखील ही बाजू उचलून धरली आणि शेवटी कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत या संपूर्ण प्रकरणात दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. 30 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आणि काल 2 ऑगस्ट रोजी या प्रकरणी परभणीतल्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा आहे 103(1) म्हणजेच भारतीय न्याय संहितेनुसार. जो पूर्वी 302 असायचा तो आता 103(1) म्हणजेच खुनाचा गुन्हा. पण हा खुनाचा गुन्हा अज्ञात व्यक्तीवर दाखल झालाय. दोषी पोलिसांचं काय, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे की नाही, आता या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं आणि याच प्रकरणातल्या पोलिसांनी मारहाण केलेली एक पीडिता आज टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राची संवाद साधणार आहे. त्यांचं नाव आहे वत्सलाबाई मानवते. त्या आता आपल्या सोबत या मुलाखतीमध्ये जॉईन झालेल्या आहेत आणि मी त्यांच्याकडूनच हे प्रकरण जाणून घेणार आहे
की नेमका कसा छळ या ठिकाणी पोलिसांनी केला होता. म्हणून माझा लाईव्हच आहे, ज्यांनी घडवलं कोठडी कांड त्यांना कधी देणार रिमांड. अर्थात आता आपण थेट वत्सलाबाई मानवते यांच्याशी संवाद साधणार आहोत. वत्सलाबाई, तुमचं या टॉप न्यूज मराठीच्या विशेष लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भीम. वत्सलाबाई, तुम्ही खर तर या सगळ्या प्रकरणातल्या अशा एक साक्षीदार आहात ज्यांना खर तर पोलिसांनी घरातून फरफटत पोलीस ठाण्यात नेलं आणि हा सगळा प्रकार तुमच्या डोळ्यांदेखत झाला. इव्हन बाकीचे जे कोण सगळे ज्या प्रकरणात गोर गरीब दलित वस्तीतल्या सगळ्या वयोवृद्ध महिला मुलं यांना अक्षरशः खेचून आणत पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली आहे, तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय. त्यात सोमनाथ देखील होता. त्यामुळे आता मला पहिल्यांदा तुमच्याकडे हे जाणून घ्यायचंय की 10 तारखेपासून नेमकं काय घडलं, 11 तारखेला नेमकं काय झालं. 10 तारखेला बाबासाहेबांच्या समोर जे बाबासाहेबांची जी सही होती ते प्रतिकृतीचे विटंबना झाली. तेव्हा काय एवढं मला माहिती नव्हतं, कारण आमचा भाग परभणीच्या बाहेर आहे. मग ते असं मला ऐकण्यात आल्यानंतर जेव्हा मी प्रधान हॉस्पिटलला ड्युटी करते ना, काम करते ना मी, तर तेव्हा मला लक्षात आलं की इकडं असं म्हणले विटंबना झाली. पण मला एवढं लक्षात नव्हतं की आपल्याच इथं परभणीत झाली म्हणून. मग त्याच्यानंतर मग मी ड्युटीला गेले तर सगळे पोलीसवाले दिसत होते रस्त्याने. मग मी ड्युटीवर गेल्याच्या नंतर तिथं चर्चा होत होती की मी असं म्हणजे सगळे बोलत होते माणसं बसलेले, असं झालं म्हणून. मला तेव्हा ते लक्षात आलं की इथलीच झाली म्हणून विटंबना. आता त्या दिवशी मी ड्युटी केली आणि सकाळी घरी आले. माझं मी घरचं काम आटपिलं, घरचं सगळं केलं आणि दुपारच्या वेळेमध्ये मी झोपले. म्हणजे 11 तारखेचं सांगते मी तुम्हाला. घरी आले तेव्हा. कुठे ड्युटी करता फक्त एवढं सांगा. मी परताने हॉस्पिटलला. ओके, तिथं काय म्हणून काम करता? मी जायचं काम करते. बर, बोला. आणि मग घरी आले आणि 5-5:30च्या दरम्यान मी उठली झोपीतून आणि तयारीला, म्हणजे चला आपल्या माझ्या दारामध्ये कोंबडी आहे. तर मी ते एवढा आतंक द्यायना असं मातवलं होता या गल्लीमध्ये. जे पोलीसवाले घरामध्ये शिरले होते त्या टायमाला मी अशी बाहेर दारामध्ये अंगणामध्ये गेले तर सगळे हे घरामधून असे ओढून दार तोडून बाजूला काढून असे मारित होते. हे लोकायला अशा किरगळ्या ऐकू येत होत्या, कुत्रे भुकत होते. त्याच्यानंतर मी तिथे बघितलं तर मी म्हणलं, अरे हे असं घरात येऊन कसं मारायले. मोर्चा तर शांतपणे, म्हणजे आज काय इकडे पहिला धिंगाणा काहीच नव्हता ना. आणि जे काय झाले जाळपोळ ते काय झाले ते तिकडे इकडेला कोणाला काय माहित नव्हतं. ते काय झालं, ते कोण शिरले होते मध्ये, त्याचेच होते का कोणाचे होते, त्यानेच ते पाठवलेले होते की काय हे माहित नव्हतं. ते गावामध्ये तिकडे झाले. आमचा भाग म्हणजे MIDC ला आहे, इकडे प्रियदर्शनी नगरला. ते गावात तिकडं जाळपोळ झालेली सुद्धा आम्हाला माहित नव्हती. मी झोपेतून उठले तेव्हा म्हणजे बघते तर हे घरामध्ये असे शिरले पुरे गल्लीनं, सगळे पोलीसवाले सगळे हे झाले आणि मारित होते म्हणून मी काय केलं, व्हिडिओ बनवित होते. तर माझ्याकडे अशी पांढऱ्या कलरची गाडी आली, धुमदिशा अशी गाडी आल्याच्या नंतर मग मला ते पकडलं जाईन. त्याच्यातून काही लेडीज उतरल्या, काही जेंट्स उतरले. त्यानं मला पकडलं की त्यानं मारायला सुरू केलं. तर ते काय बोलायलाच तयार नाहीत. मी त्याला फक्त विचारित होते की मला तुम्ही का मारायलेत, कशासाठी, मी काय केलंय, कशामुळे तुम्ही मला मारतात. तर तुम्ही असे लोक माजलेले, इतके माजलेले, तुमचा माज उतरायचा आहे, हे असं ते बोलत होते. आणि इतकं त्यानं हे केली की म्हणजे त्याच्यात असं ठेसून भरलेलं होतं की जाते वेळ. तर त्यानं मग सगळ्यांना असं गोल रिंगण केलं, म्हणजे इथं अंगणामध्येच, माझ्या अंगणामध्ये गोल रिंगण करून, आणि मी फक्त गाऊनवरच होते. गोल रिंगण केलं आणि त्यानं इतकं मारलं, खूप मारलं मला इथं. म्हणजे त्याच्या हातात प्लास्टिकचे बांबू होते, त्याच्यामध्ये
म्हणजे कोणी लाथा मारायले, कोणी केस ओढायले, तर कोणी काय काय करायले. इतकं मारलं. आणि एक गाडीमध्ये तिकून पलीकडून एक चढ आहे गाडीमध्ये, त्याच्या गाडीमध्ये मला गाडीत ओढायला. मी अशी म्हणजे मी त्याला तेच विचारित होती की तुम्ही मला का मारता म्हणून, तुम्ही कशासाठी न्यायलेत. तर चला चला की म्हणे तुम्हाला दाखवतोच म्हणे का कशामुळे मारतो ते, हे असं बोलले होते ते तेवढं बोलले. आणि त्याच्यानंतर ते काही बोलत ना गेले. मग त्याने मला म्हणजे इथं मारलं आणि गाडीमध्ये चढून मला असे केस पूर्ण माझे असे खेचले वरी गाडीमध्ये. आणि एकाने असे पाहिलं ना, माझे पाय असे बाहेर होते गाडीच्या बाहेर पाय होते. तर ते झपाझप झपाझप त्याच्या हातामध्ये ते बांबू होते ना प्लास्टिकचे, त्याने मारित होते. मग तिथं नेलं. मी ते त्याला गाडीमध्ये तेच विचारित होते की का मला तुम्ही न्यायले, कशाला मला मारायले. म्हणजे इथून माझ्या अंगणातून म्हणजे फाटा तिकडे थोडा बराच तिकडे पुढे लांब आहे, त्याच्या अलीकडे गाडी थांबवली थोडी. तिथं म्हणजे अनेक पोलीसवाले होते. इकडे तर किती आलते, 100-150 पोलीसवाला होता. त्याने असं गोल रिंगण करून मारले होते तेव्हा. आणि मग तिथल्या पोलीसवाल्यांनी मी त्याला विचारायले, तर त्यानं काय केलंय, त्या गाडीमध्ये त्याच्या जे हातामध्ये जे काय होते बांबू हे, तर त्या गाडीमध्ये सुद्धा मला अशा डुसण्या माझ्या छातीमध्ये याच्यात अशा मारित होते. मग तिथून परत नेले. मी म्हणाले मी का म्हणजे माझी अशी अशी अपेक्षा होती की मला हे का मारायले. म्हणजे पोलीस म्हणून मी त्याला सांगेल की मी काहीच केलं नाही, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. इतका त्याच्यात क्रोध आणि इतकं जातीभेद पेरलेलं होतं त्याच्या मनामध्ये. त्याने मला पोलीस स्टेशनला नेलं. मी तिथं पण मी जात नव्हते मध्ये. मला कशाला आणलं तुम्ही, कशाला नेलेत. म्हणजे एक तर असं कोणी आतंकवाद्याला सुद्धा असं नेणार नाहीत की ते असं असं फरफडत कोण अशी गच्ची धरली, तर कोण माझे केस धरले, असं मध्ये त्यानं नेलं मला. तिथं नेल्याच्या नंतर तिथं होत्या काही पुरी होत्या, मुली होत्या 16-17 वर्षाच्या त्या रूम मध्ये. मी फक्त थोडस तुम्हाला थांबवतो, थोडस ताई. म्हणजे तुम्ही गाऊनवर होतात आणि तुम्हाला त्याच अवस्थेत नेलं पोलिसांनी. हा तुम्ही गाऊनवर होतात, त्याच हा अवस्थेत नेलं तुम्हाला. हो, त्याच्यामध्येच नेलं मी त्याला. हा, मला तिथं नेलं. तिथं नेल्यावर मग त्यानं मध्ये ओढून नेलं ना, तर तिथं नेल्याच्या नंतर मी म्हणलं तुम्ही मला कोण्या अवस्थेत आणले, बघा माझ्या अंगावर गाऊन तुम्ही असं खेचायलेत माझं सगळं. म्हणजे तुम्ही कसं केले. तर तिथले ते पोलीसवाले गेल्याच्या नंतर तर त्याने असं रूम मध्ये नेल्यावर तर 10-20 मिनिटं कोणी काय मारायले हे तर असं लक्षात येत नव्हतं, एवढं मारित होते ते. असं मारित होते म्हणजे हे केस असे पाडले, केसावर पाय दिले, पाय असे लांब केले, याच्यावर उभे राहिले, ते बांबू ठेवला त्याच्यावर. जेंट्स पोलीसवाले आणि जे जे दुसरे पोलीसवाले जे होते, तर त्याने ते गिरणीचा पट्टा असतोय ना, त्या पट्ट्यानं माझ्या तळपायावर इतकं मारित होते, इतकं मारित होते. तर त्याला मी सुंदरी म्हणे सुंदरी. तुम्ही मला गाऊनवर आणले, मला कशा अवस्थेत म्हणजे असं आतंकवाद्याला तरी नेतात का मी म्हणे. तर म्हणे ते तर तुला गाऊनवर आणले, तुला तर नंग करून आणायला पाहिजे होतं म्हणे, तुला तर गाऊनवरच आणले आम्ही, असं मला ते म्हणत होते तिथं. म्हणजे जसे पट्टे मारित. मग मला शेवटी अशी बाथरूम आली, मला घबराट सुरू झाली. तर मी म्हणाले मला बाथरूमला जाऊ द्या. तुला कशाला म्हणे बाथरूमला लागतंय, तुला बाथरूम तुला इथंच मुतवतो. म्हणजे ते असे इतक्या विचित्र शब्दामध्ये शिव्या देत होते, इतक्या विचित्र शब्द शिव्या होत्या. आणि तू छिनाल रांडस असं तसं, म्हणजे ते मी आतापर्यंत त्या शिव्या ना आता पण मला सांगू वाटणार. इतक्या विचित्र भाषात आणि जातीभेद मध्ये शिव्या देत होते ते, इतक्या भयानक शिव्या देत होते. जसा ते पट्टा मारीत तशी मला बाथरूम व्हायची, जसा पट्टा मारीत मला तशी बाथरूम व्हायची ती. आणि ते ऐकून घ्यायला तयारच नव्हते. इतकं मारलं त्यानं, भयानक मारलं. म्हणजे 15-20 मिनिटं त्यानं असं सगळ्यांनाच मारलं. त्याच्यानंतर मग बाहेर पडायचे सगळे, असं एक एक मुलगा आणायचे आणि तिथं मारायचे. म्हणजे बरेच मुलं होते, मुली होत्या, सगळ्या भेणाऱ्या होत्या. सगळ्या मी तेच विचारत होते. तर काय म्हणत होते मारता मारता, ही म्हैस आहे, हिला काय होईना झाले. जे जे मध्ये यायचं की त्याला म्हणायचं इथं समाचार घ्या म्हणायचे. मग मी तिथं पण असं बोलत होते की मला तुम्ही मारायलेत का, मी काहीच नाही केलं, मला कशासाठी मारता तुम्ही, या म्हशीला काहीच होत नाही म्हणायले, हा ना, असं म्हणून मारायचे. म्हणजे हे केस धरायचे या साईडला वळवायचे, ह्या साईडने पूर्ण मारायचे, फक्त जिबीलाच मार नव्हता. त्याने ही साईड पूर्ण हिरवं आणि काळं माझं शरीर पूर्ण पडलेलं होतं. आतापर्यंत मी आतापर्यंत इलाज घेते. सगळ्या पोरायला माझ्या समोर आणून एक 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 पोरायला मारित होते. सगळ्या मुलालाही मारलं, मुलीला मारलं तिथं. इतकं भयानक हे करीत होते ते आणि शिव्या देत होते. मग त्याच्यामध्ये काय असे पाया पडायचे, काही सोडा म्हणायचे.
कोणी अशा हातावरी केले की ते फ्रॅक्चर त्याचे हात करायचे, कोणाचे असे अंगठे तुटले. कितीक तरी असे मुलं आहेत की ते समोर नाही आलेले, तर त्याला अशी किती वाटायली. आणि इतक्या जाती वेदेवर ते शिव्या देत होते. आणि जे त्याने ती विटंबना केली होती ना प्रतिकृतीची, तर त्याला ते काय म्हणाले की ते बिचार आहे आणि त्या लोकांना मारलं म्हणित. त्या लोकांना, तुमच्या लोकांना असे गाव आहेत तुमच्यावर एवढे गुन्हे दाखल करू म्हणे, एवढे गुन्हे दाखल करू की तुम्ही इथून बाहेर निघायला नाही पाहिजे. तुमच्यावर जेवढे जेवढे गुन्हे म्हणजे असे जास्त याचे होतील, जे कलमा आता ते मला मला तेवढ्या कलमा समजत नाही, तेवढ्या कलमा तुमच्यावर लावून तुम्ही जेलच्या बाहेर नाही निघाले पाहिजे. आणि त्याने तसाच खोटा गुन्हा माझा दाखल केला. आणि जेव्हा माझा इथून मोबाईल त्याने पाडला, हातातून मारून मोबाईल पाडला, मी ते मोबाईल घेत होते हात लांबून, तर त्या हातावर सुद्धा माझ्या पाय बसवित होते. जेव्हा घरून नेत होते तेव्हाची बात सांगायली. आणि त्याने माझा मोबाईल आता पण दिलेला नाही, किंवा मला आता नोटीस त्यानं वकिलाने पाठवली, मला पोलीस स्टेशनला पाठवलं. मी 2 वेळेस गेले, 2-3 वेळेस गेले, त्याने का माझा मोबाईल दिला नाही. आणि त्याने त्या कारवाईमध्ये लिहिलं पण नाही की माझा मोबाईल त्याच्याकडे आहे म्हणून. ते एकूण एकावर असं ढकलीत होते तिथं मोबाईल दिलेला. इतके लेकर असे वरडत होते, किंकाळ्या येत होत्या, असे मारित होते त्याला माझ्या समोर. तिथं बाजूला टेबल होता, असे भरलेले होते ना, ठसून ठस. त्या रूम मध्ये आम्ही पोरी होत्या काही, मी त्याच्यामध्ये होते, आणि 2-3 महिला होत्या. त्याच्यावर काही केलेलं नाही, त्या महिलेला सोडून दिलं त्यानं म्हणजे त्याला ते विचारित होते, काय जात विचारित होते की ते कोण्या जातीचे आहेत, तर ते त्याला सोडून दिलं त्यानं, त्याच्यावर काहीच नाही केलं. आणि मला इतकं मारलं आणि मग कोंडून घेतलं त्यानं. मला असं वाटत होतं की मी बाहेर निघावं, मला हवा लागावी, की माझा जीव जातोय. त्याच्यामध्ये फॅन चालू नव्हता, म्हणजे मला असं वाटायचं. मग मला असं उभं पण राहता येत नव्हतं, मी अशी घुसत घुसत गेले होते दरवाजापर्यंत. शेवटी दरवाजाला अशी थाप मारली आणि मला मग चक्कर आली. त्याने इतकं मारित होते ना, म्हणजे असे तोंडावर मारित होते, बुटा सहित लाता मारित होते. ते सुंदरी ते म्हणत होते ते सुंदरी म्हणून. त्याच्यामध्ये एक एक सुंदरी थोडीशी असे ते म्हणायचे, त्याच्यात ते एक गाडेकर मॅडम आणि दुसरं कोणतरी होतं एक महिला, म्हणजे मी ते मला त्याचे नाव माहित नाही हे. तर ती म्हणे, ते म्हणे ही सुंदरी त्या म्हणे, या सुंदरीनं तिला मारावं लागते म्हणे. म्हणजे त्याने 9वी सुंदरी ते म्हणू लागले. पण ते मी जेव्हा बघितलं, ते गिरणीचा पट्टा आणि त्याला अशी कातू मुठ होती. हे हात पाहून, हे हात बघून, जिथं जिथं हे पायाचे सांधे त्याच्यावर ते अशा मुठी मारित होते. आणि ते कोण मारित होते? जेंट्स पोलीसवाले. त्याने असं मारित होते. इतकं मारलं म्हणजे रात्रीचे 2:45 वाजेपर्यंत त्यानं ते पहिल्यांदा 20 मिनिटं त्यानं कंटिन्यू मारलं. मग थांबू थांबू मारायचे. असा माझा जीव जाईल म्हणून मला वाटत की दार खोलावं. मी ते दार असं थापटू लागले, तर ते दार खोललं नाही, बाहेरून लावलं आणि परत दुसरं माणूस आणलं. मी अशी मग म्हणजे मला अशी बेहुसच्या याच्यामध्ये मी आले, मी अशी खाली पडे की तसेच माझ्या तोंडावर लाथ घातली जेंट्स पोलीसवाल्यानं. तू नखरे करायली का, नाटकं करायलीस का म्हणून. आणि त्याने माझ्या तोंडावर लाथ मारली. मला उठता येईना. मी तसेच, तर त्यानं असे केस धरले की फारकून असं उठूनच असं बसवलं केसाला धरून. मला कसं व्हायलंय म्हणून मला काही समजना गेलं. मी असं असं टेकन दिलं, असं भीतीला ना, असं थांबले तिथं. थांबले की ताट दिशा माझ्या गालामध्ये चापट मारली, नखरे करायली का म्हणून. आणि मला माझ्या अक्षरशः असं मला बाथरूम असे मला मी म्हणाले, मला बाथरूमला घेऊन जा, बाथरूमला घेऊन जा. नाहीच नेत. परत ते मारायले, तुला कशाला म्हणे वेगळं जागा लागते म्हणे, तुला इथंच मुतीत होतो. तसं मुतीत होत म्हणून तिथं मारायचे. जसं त्यानं फटका मारायचे की तसं मला बाथरूम व्हायचं. जसा ते पट्टा मारायचा, फक्त माझ्या जिबीलाच मार नव्हता. समजा मी त्याला सांगायले, विनंती करायले की माझी अँजिओग्राफी झालेली आहे, मला मारू नका. माझा 1च महिना झाले माझी अँजिओग्राफी झाली, मला एवढं मारू नका. आणि त्या टायमाला मला असं आलं मनामध्ये, बाबासाहेब तुम्ही त्या काळाला किती सहन केला असाल, आणि हे आतापर्यंत आज किती वर्ष व्हायले, हे किती मारायले, असं मनात मी विचार करायले. म्हणजे तुम्ही तुमच्या याला मी म्हणजे तुमच्या याला स्लूट म्हणजे तुम्ही किती सहन करून, म्हणजे ह्या इतर जातीसाठी, मागासवर्गासाठी तुम्ही किती सहन केला असाल. आणि हे एवढं करून सुद्धा अजून याच्यामध्ये जातीभेद आहेत, आणि जातीभेदावर अशा मीच भाषा ते शिवाय देत होते.
आणि पोरं पाया पडायचे आम्ही याच्यात नाहीत म्हणून. तर त्याला म्हणायचे तुमच्यावर एवढे केस टाकू की तुम्हाला इथून तुम्ही बाहेर निघाले नाही पाहिजे. एक जातीवर मिनिट शिवाय ताई, फक्त देत एक होते. मिनिट ताई, एक मिनिट फक्त थांबवतो, एकच हो मिनिट फक्त. आताच आपण वत्सलाबाई मानवते यांच्या प्रत्यक्ष तोंडून हे सगळं ऐकतोय की त्या दिवशी त्यांना कसं मारण्यात आलं. खर तर हे पोलीस आहेत का वर्दीतले गुंडे की ज्यांनी महिलांना मारताना किमान पोलीस लेडीज कॉन्स्टेबल असायला पाहिजेत असा विचार न करता हे सगळे जेंट्स लाथा बुख्यांनी तुडवत होते आणि त्यांच्याकडे असलेले पट्टे, ज्याला सुंदरी म्हणून म्हटलं जातं, त्यानं या महिलांना मारत होते. इतकंच नव्हे, त्यांच्या पायांवर चढून त्यांना त्या ठिकाणी ढुसण्या देत होते, छातीवर मारत होते. एवढंच नव्हे तर वत्सलाबाई मानवतेंना त्यांनी इतकी जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे की इतरांना, काही जणांना जात विचारून सोडलं गेलं आणि कुठली जात आहे असं विचारल्यानंतर काहींना थांबवून मारण्यात आलं. त्यामधल्या वत्सलाबाई. खर तर त्यांनी आता जी त्यांच्या तोंडून कहाणी सांगितली आहे ती इतकी भयानक आहे, दर्दनाक आहे की मला सुद्धा आता ऐकवत नाहीये. कारण वत्सलाबाई वेळोवेळी म्हणायच्या त्या इतकी मारहाण केली, आता मला किमान बाथरूमला तरी जाऊ द्या. तर त्यावर हे निर्लज्ज पोलीस त्यांना म्हणत होते की तुम्हाला बाथरूमला दुसरीकडे जायची गरज काय, काय असेल ते इथेच करा. म्हणजे यांना आया बहिणी आहेत का नाही, यांना मुलीबाई आहेत का नाहीत, हे जर असे नको त्या शब्दांनी मारत होते. आणि त्या जोडीला पट्टे, लाथाबुक्क्या, चापटी या सगळ्या गोष्टींनी खरं म्हणजे त्यांना मारत होते. सुरुवातीला नेलं तेव्हा तर त्यांना अर्धा तास अक्षरशः नुसती मारहाण केली. नंतर एका खोलीत कोंडण्यात आलं. त्या ठिकाणी फॅनही बंद होता, हवा देखील अक्षरशः येत नव्हती. गुदमरलेल्या वत्सलाबाई, खरं तर आत्ताच त्यांनी सांगितलं की त्यांची नुकतीच त्याच्या आधी 1 महिना अँजिओग्राफी झाली होती. त्या सांगतायत, काकुळतीनं सांगतायत, तेव्हा माझी अँजिओग्राफी झालीये, मला मारू नका, आम्ही यामध्ये कुठेच नाहीये, आम्ही काही केलेलं नाहीये. तरी देखील पोलीस त्यांना बडवत होते. त्यांनी तर एक शब्द वापरलाय की त्यांनी असं म्हटलं मारताना की या म्हशीला किती मारा काहीच होत नाही, अजून हाणा. म्हणजे जर पोलीस माणुसकी, मानवता सोडून असे नको ते उद्योग करत असतील, नको त्या विचार, म्हणजे आपण म्हणतो ना आता, म्हणजे जो विचार मानवतेचा, सदरक्षणाय खल निग्रहणाय, हे यांचं ब्रीदवाक्य, पण यांनी नेमकं उलट केलं. आणि खरं तर ज्यांनी उद्योग केले, ज्यांनी त्या ठिकाणी जाळपोळी केल्या, त्यांना पकडायचं सोडून गोरगरिबांना, दलित वस्त्यातून महिलांना आणून खेचून त्यांना गाडीत बसवून मग कोठडीत नेलं आणि त्यांना मारहाण करण्यात आली. स्वतः वत्सलाबाईंनी सांगितलंय की अक्षरशः 150 पोलीस रिंगण करून आम्हाला मारत होते, कोंबड्या ओरडत होत्या, कुत्री भुंकत होती, पण इकडं माणसांच्या किंकाळ्या या पोलिसांच्या कानावर पडत नव्हत्या. त्यांच्या हातात प्लास्टिकचे बांबू होते आणि त्या बांबूंनी आम्हाला सरकत होते. आता या सगळ्या प्रकरणात वत्सलाबाईंनी हे स्पष्ट केलेलं आहे की एवढी मारहाण सहन केली आहे की अजून सुद्धा त्यांचं अंग दुखतंय, काळं निळं पडलेलं शरीर. आता त्यांच्या सोबतच इतर जणांना ज्यांनी आणलेलं आहे ते सुद्धा म्हणतायत की आम्हाला मारू नका हो, आमची काही चुकी नाहीये. मग त्यात मुलीबाळी होत्या, मुलं होती, तरुण पोरं होती, वयोवृद्ध होते, पण त्यांना सुद्धा पोलीस बडवत होते. आता मी त्यांच्याकडनं हेच ऐकणार आहे, वत्सलाबाई, तुम्हाला जसं त्या ठिकाणी बेदम मारण्यात आलं, अमानुष मारण्यात आलं, असंच तुमच्या सोबत असलेल्या जे कोण बाकीचे होते त्यांच्यासोबत पोलिसांनी काय केलं होतं? आणि मी त्याला हॅलो, हा बोला. त्याला मी जेव्हा बोलत होते ना, तुम्ही आता आम्हाला म्हणजे इतक्या किरदाळ्या ऐकू येत होत्या म्हणजे एवढं मारित होत्या असं मी जेवढा मार खाऊ त्याला म्हणे आम्ही काहीच गुन्हे केले नाहीत हो साहेब, तुम्ही आम्हाला न्यायालयासमोर न्या, न्यायालयासमोर उभं करा. हा बोला. हा, न्यायालयासमोर उभं करा. आता मला म्हणायचे तू लय म्हणजे ते म्हणजे इतक्या इतक्या नीच भाषात, म्हणजे आता हे मी समाजासमोर इतक्या नीच भाषा शिवाय कशा सांगू, म्हणजे मला म्हणजे एवढ्या नीच भाषा शिवाय देत होते की तू लय लय लिडरीन झालीस का, तुले म्हणजे खूप खूप विचित्र शिवाय त्याने दिल्या.
इतक्या नीच भाषात. आणि जे माझा मोबाईल घेतला होता ते मोबाईलचा ते पासवर्ड होता त्याला. माझ्या असे टेबलवर हात ठेवले. आता तुमच्या समोर जसा टेबल आहे तसा त्या टेबलवर हात ठेवले आणि वरून त्या पट्ट्याने मारी त्याचा पासपोर्ट खोल म्हणून. परत माझे हात असे समोर केले. परत त्याच्यावर हातावर मारी पासपोर्ट खोलून. माझा आवाज नव्हता निघत. मी ते खोलून द्यायला पासपोर्ट दिला. आणि ते ते मी जे काय रेकॉर्ड करत म्हणजे मी सुरू केलेलं होतं ते ते त्याच्यामध्ये बघत होते. आणि त्याने ते बघितलं आणि ते त्या मोबाईल दिला नाही. काही मुलीचे दिले वापस. त्या मुलीने माझा पण मोबाईल आणला होता. पण त्याच्यातल्याच एका पोलीसवाल्याने ते मोबाईल घेऊन टाकला. परत दिलाच नाही मला. अजून पण दिलेलाच नाही. आणि मग काय परत मला हे सांगायचंय. शेवटी मारून मारून म्हणजे माझ्या सुनेनं माझ्या बहिणीच्या मुलाला फोन केलता की म्हणजे आईला घेऊन गेलेत म्हणे पोलीसवाले काही न करता. म्हणजे मग ते आले मला तिथं 3 वाजता न्यायला. जेव्हा त्याने ते बोलवते ना पोलीस आपलं डॉक्टर बोलवते मेडिकल करायसाठी तिथं तिथंच मेडिकल पोरायचं केलेलं होतं. त्या मेडिकल पोरायचं करीत होते तर सगळे म्हणजे किती होते 30 का 31 32 असे ते पोरं होते. पोरी होत्या काही 13 का 14 पोरी होत्या. आणि ते पोरं होते. मला असं वाटतं की तुम्ही बाहेर लवकर जावं की मला बाहेरचा मोकळा श्वास घेता येईल. तर मग ते सगळ्याचं असं ते एक एक ट्रीटमेंट त्या पोरीचं घेतलं त्याचं घेतलं. आणि त्याला म्हणजे भयानक त्याला पण बोलत होते चित्र भाषात. आणि त्याच्या गळ्यामध्ये काय कोणाची साखळी काय होत त्याच्या अशा हात टाकीत त्याच्या गळ्यातले तुटून गेले. आणि मग त्याला ते त्याचं मेडिकल करून मी म्हणाले मला बाहेर जायचं. मी ते डॉक्टरला सुद्धा ते डॉक्टर कोण बोलले ते म्हणजे माझं झालं की नाही मला मला वाटत मी बाहेर जाऊन मला श्वास मोकळा घेऊन मी. तर ते म्हणे नाही चुकून तुमचं ते आलेलंच नाही तर मी तुमचं करू शकत नाही म्हणे मेडिकल. तर मग असं करून सगळे पोरायला बाहेर काढलं. सगळ्याचं मेडिकल केलं. सगळे शेवटी मला 3 पावणे 3 वाजेपर्यंत तिथं ठेवलं मला. आणि मग शेवटी ते अशोक घरबड नावाचे म्हणजे मला ते पुढे बसले. म्हणजे मारलं तर होतच आहे ना अगोदर. पण शेवटी म्हणजे त्याने एवढं दडपण दिलं की तू इथून जर बाहेर गेली तर इथं जे काय झालंय ते बाहेर सांगणार नाहीस म्हणून. मला हे पण दडपण त्याने दिलेलं होतं. अच्छा, आणि मला म्हणजे त्याची अशोक घोरबाण जे तिथले पीआय आहेत त्यांचं हा निलंबन झालं. त्यांच्यासोबत आणखी एकाचं निलंबन झालं. यांनी तर हो तुम्हाला मारलंच. पण शेवटी तुम्हाला ते असं म्हणाले की इथं जे काय घडलंय ते बाहेर सांगायचं नाही अशी धमकी बाहेर देखील त्यांनी सांगायचं दिली नाही. मला. हा बाहेर सांगायचं नाही. आणि उद्या तुम्ही आता आता म्हणजे असं एवढं मारून काय म्हणत की म्हणजे आमची माणुसकी आहे. मला म्हणाले आमची माणुसकी आहे म्हणून आम्ही सोडायलाच नाहीत. आम्ही सोडित नाही तिथून. म्हणजे 2:45 पण ते तसे म्हणे 2:30 ते 2:45 दरम्यान म्हणाले की आम्ही तुम्हाला सोडायलो. एवढं मारून मी म्हणलं किती मारले साहेब. म्हणलं किती मारले माझा आवाज निघना. तू लय बोलायलीस का म्हणून त्या दिवसात त्यानं पण परत गालामध्ये मारलं. परत गालामध्ये मारलं माझ्या. तू बर, जास्तच बोलतीस का म्हणे. आणि जे तुम्हाला फोडणार किती आहे ना त्याला बिचारा म्हणून बोलू लागले. त्या बिचाऱ्याला तुमच्या हरामखोर लोकांना अशी तुमचे म्हणजे असे नीच लोक आहेत म्हणत आणि त्याला मारलं म्हणे तुमच्या लोकांना म्हणून असं बोलत होते. आणि तसं म्हणून मारित होते आम्हाला. बर, तुम्हाला किती वाजता सोडलं तिथून? 2:30 ते 2:45 ला माझ्या बहिणीचा मुलगा आला. बाहेर ते उभे राहिले. किती वेळ उभे राहिले. मला बाहेरच येईना. ते बघायले बाहेर मला चालले बाहेर यायले म्हणजे दरवाजापर्यंत यायले. आणि मग शेवटी माझं हे पूर्ण माझे हाताचं हे रक्त हे तर असं हात थोडा पण उचलत नव्हता. मला वाटायचं ते फ्रॅक्चर झाला याच्यातून रक्त त्या पट्ट्याच्या त्या गिरणीच्या पट्ट्याच्या मुठीनं त्यानं हे असे मारले होते ना हातावर. अशा हातावर मारले तर ते माझा हात उचलत नव्हता. हे रक्त निघालते या बोटाची. त्याला मग हॉस्पिटलमध्ये नेल्यावर याच्या पट्ट्या केल्या. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर ते पोलीस वाले मागं आले वाटतंय ते परत. म्हणजे बाहेर असं म्हणजे कसं असं कुत्र्याला तरी कसं फेकतात असं अशी परिस्थिती होती. त्या जनावराला तरी माणूस आपण प्रेमानं वागवतो अशी तिथली वागणूक होती त्याची.
त्याला हे पण मी म्हणलं होतं की पोलिसाला संरक्षण मागतोय माणूस, आणि तुम्ही म्हणलं जेंट्स पोलीसवाले कुठं लेडीजला मारतात का, मी असं त्याला म्हणायले. तर ते पोलीसवाले काय म्हणतात की आम्ही भोंगळ करू मारतो, तर आम्ही तर तुला तू म्हणायलीस की हे करतात मारतात का, आम्ही असंच मारित असतो म्हणे, असंच मारतो आम्ही, भोंगळ करू हाणतोच म्हणे, उघडं नागडं, म्हणजे त्याच्या अशा बोलण्याला असं काय सांगावं ते, म्हणजे इतकं विचित्र होतं आणि इतकं भयानक होतं त्या दिवस, ते खूप भयानक होतं. आणि त्याच्याकडे बघितलं की आता ते असा असा मनामध्ये जे मारणारे आहेत त्याचं म्हणजे असं हे व्हायले, आणि आता त्याचं असं वाटायला की ते वर्दीमध्ये गुंडा असल्यामुळं त्याची आता भीती पण वाटायला लागली, हे काय करतील म्हणून. आणि लाख लाख उपकार आहेत प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचे, जेव्हा ते मला हॉस्पिटलमध्ये आणि त्यानेच कोंबीन थांबविले. आणि त्याचं कसं होतं की एक एक माणूस कुठं जर गेले असतील, बाहेर गावी गेले असतील, आणि कोणाचे पण असे फोटो माझ्या समोर, तू याचे नाव सांग म्हणायचे आणि मारायचे, याचे नाव सांग, म्हणजे कोणाचे असे फोटो आणायचे, कुठून काढून आणत होते ते, आणि म्हणे याचे नाव घे, हे नाव सांग म्हणायचे, आणि नाव नाही सांगितले म्हणून परत मारायचे. आता मला नावच माहित नाही, हे फोटो आणायचे मोबाईल मध्ये काढून आणि यायचे जबरदस्ती नाव घ्या म्हणे, असं म्हणून मारित होते. बर, त्या त्याच्या ठिकाणी तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांची भेट झाली का? झाली. माझ्या पहिले सुरू सुजात आंबेडकर आले आणि बाळासाहेब आंबेडकरनच ते कोंबीन थांबविलं, नाही तर यायनं 15 दिवस हे मारणार होते, 15 दिवस त्याची चर्चा तिथं होती. हे जर कुठे गेले तर यायला 15 दिवसात सोडायचंच नाही म्हणे, 15 दिवस म्हणे त्याला शोधून आणायचं, कुठे जर हे गेले तर. तिथं असं वस पडल्यासारखं झालं, असं कोणी कोणाचं माणूस म्हणजे असा एवढा त्यानं तांडव केलता. 12 तारखेला वत्सलाताई पण एक आले मिनिट थांबवतो. कोंबीन. तुम्ही वत्सलाताई एकच मिनिट थांबवतो. खरं म्हणजे आत्ताची तुम्ही माहिती दिली ती अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी आता टॉप न्यूज मराठीवर वत्सलाबाई मानवते यांनी एक मोठा खुलासा केलाय. त्यांना कोठडीत तर मारहाण झालीच, पोलीस स्टेशनला तर मारहाण झालीच, पण तिथून जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळी देखील त्यांच्याकडे मोबाईल मध्ये हे सगळे पोलीस कर्मचारी फोटो घेऊन जायचे आणि हा होता का, हा होता का, याचं नाव घ्या असं सांगायचे, आणि जर नाही घेतलं तर तिथे देखील मारहाण व्हायची. इतकंच नव्हे, आत्ताच वत्सलाबाईंनी सांगितलं की ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर, ते देवासारखे धावून आले, कारण की जर त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं नसतं तर आम्हाला 15 दिवस मारण्याचा या पोलिसांचा डाव होता, 15 दिवस हे आम्हाला मारणार होते, असं त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय. अगदी खरंच आहे, कारण की कोम्बिंग ऑपरेशन हे बाळासाहेब आंबेडकरांमुळेच थांबलं. त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन करून पहिल्यांदा कोम्बिंग ऑपरेशन थांबवायला लावलं, नाहीतर पुढे आणखी अनर्थ घडला असता. खरं तर वत्सलाबाई, तुमच्या सगळ्यांचे जे काही आता प्राण वाचलेत ना, त्यासाठी धावून आलाय तो आंबेडकरांचा नातूच, कारण की त्यांनी जर या प्रकरणात लक्ष घातलं नसतं तर खरंच अवघड झालं असतं. मला तर इतकंच म्हणायचंय की हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिट होतात त्यावेळी आंबेडकर तुम्हाला भेटायला आले का? तुमच्याशी काही बोलणं झालं का? हा, आले ना, भेटायला आले, माझ्याशी बोलणं झालं, कारण माझी मनस्थिती खूप बेकार होती, कारण मला उठता पण येत नव्हतं. पण बाळासाहेब आंबेडकर मला असं साक्षात वाटलं की बाबासाहेब आले, आणि म्हणजे बाबासाहेब आले म्हणजे मी आता माझा जीव गेला तरी मला असं वाटलं की साक्षात बाबासाहेब आले आणि मला भेटले आणि माझ्या हातात हात दिले, त्यानं बोलले, आणि मला तिथून दवाखान्यातून काढून देण्याचा प्रयत्न होता. खूप म्हणजे कोणाला त्यानं म्हणजे असं हे केलेलं नव्हतं की माझ्या पहिला असं एक दिवस की त्याला वाटायचं असंच माझ्या नेलं, मला ऍडमिट केलं. एक्सरे काढायला सुद्धा पोलीसवाले माझ्या उजव्या हाताचा एक्सरा काढू देईना गेले, डॉक्टरवर दबाव होता त्याचा, ते उजव्या हाताला माझ्या खूप मारवत, हात उचलत नव्हता, तर त्याला वाटायचं की ते फ्रॅक्चर आहे काय की, म्हणून तेव्हा मला तसंच वाटत होतं. आणि त्याने ते एक्सरा काढा, पूर्ण सूज होती अंगावर, पूर्ण पलंगभर मी सुजलेली होते, एवढा मार होता. मी 13 ते 14 दिवस 13 दिवस काय ऍडमिट होते मी आयसीयू मध्ये, पहिले एक दिवस बाहेर याच्यामध्ये होते. आणि जेव्हा सुजात आंबेडकर साहेब आले मला भेटायला,
आणि त्याने बोलले तेव्हापासून मग सगळ्याला माहिती झालं की मी तिथं आहे म्हणून. आणि त्याने माझ्यावर खोटा गुन्हा पण दाखल केलेला आहे. तिथून मग पत्रकार सुरू झाले आणि मी सगळ्याला सांगत होते. मला वाटतं की अनेक मुलं आहेत तिकडं, मुली आहेत, म्हणजे कुठं कोंबले असते यायनं. मग मी सगळ्याला सांगत होते सगळ्याला मारलंय म्हणून, असं सांगत होते मी. तर या हाताचं ते 2-3 वेळा मला म्हणजे असं या हाताचा काढायचं नाही, याच हाताचा काढायचा, हे काढायचं नाही. मग एक तर काढे. मग तिथून मला मुंबईला पाठवून लागले. डॉक्टर पाठवत होते मला मुंबईला की जा म्हणून, कारण माझ्या घरची परिस्थिती नव्हती, नाहीच आहे तशी. कारण आम्ही काम करून खाणारे लोक आहे, रोज मंजुरी करून खायचे. आणि त्याच्या आधी माझ्या पोराच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, माझ्या पोराचा पाय गेलेला होता, त्याच्यामुळे त्याचं काम करणं आता माझ्यावरच माझं काम चालू होतं. आणि मग मी म्हणलं माझी परिस्थिती नाहीये. मी बाळासाहेब आंबेडकरांना पण सांगितलं की हे मला मुंबईला म्हणले कुठंच पाठवायचं नाही, जे काही इलाज आहे ते इथंच करायचा. आणि अजून कोणतरी आलं त्याला पण सांगितलं मला इथून, पण त्याने सांगितलं इथून हलवू नका म्हणून. मिश्रा एक आलते, हा मेहसान काय त्याचं नाव होतं ते, त्याला पण सांगितलं. मग त्याही नाही बोले, पण सगळ्यात अगोदर बाळासाहेब आंबेडकर बोलले की इथून कुठंच गेले नाही पाहिजे. जर तुम्हाला तुमच्याकडे डॉक्टर नसतील तर तुम्ही दुसरे खाजगी डॉक्टर आणा, असं बाळासाहेब आंबेडकरने सांगितले. अथांग उपकार आहेत देशावर, खरंच आहेत. आणि ते म्हणजे देवच आहेत आमच्यासाठी म्हणजे अख्ख्या वंचित जाती म्हणजे बिचड्या ह्या सगळ्या इतर जातीसाठी आणि सगळ्या भारतासाठीच ते देव माणूस आहे. त्याच्या अथांग नक्की. उपकार आहेत आमच्यावर, खरंच आहे. त्यानं वत्सल तेवढ्या लोकांना त्यानं वाचवलंय. वत्सलाबाई, आता आम्हाला हा, एवढंच म्हणायचंय, 11 डिसेंबरला जेव्हा तुम्हाला सगळ्या या पोलिसांनी उचलून नेलं होतं, तुमच्यासोबत बऱ्याच मुलं होते, याच्यात सोमनाथ कुठे होता? त्याला तुम्ही प्रत्यक्ष बघितलं होतं का? त्याला मारहाण करताना प्रत्यक्ष बघितलं होतं का? कोणाला? सोमनाथला. आवाज. सोमनाथला हा, बघितलेला आहे, बघितलेला आहे. त्याच रूम मध्ये त्याला मारलेलं आहे. पण हो, माझ्या समोर एकेकाला सगळ्याला मारलेलं आहे. त्याला पण मारलेले, ते पण पाया पडत होता, त्याला पोलिसाच्या त्याला पाया त्याच पडत दिवशी होता. उचलून नेलं का ज्या दिवशी तुम्हाला नेलं? मला नेलं होतं ना 11 तारखेला. हा. मी त्याच्या अगोदर होते रूम मध्ये आणि त्याला नंतर आणलेलं होतं. त्याच रूम मध्ये त्याला पण मारलं. अच्छा. पण नंतर 15 तारखेला जेव्हा त्याचा कोठडीत मृत्यू झाला, पण यांनी आवई उठवली पोलिसांनी की त्याला छातीत कळ आली म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं वगैरे, पण त्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? पोलीस खोटं बोलले, मुख्यमंत्री ते देखील खोटं बोलले, नाही, काय ते सांगाल बरोबर, याबद्दल? ते बरोबरच आहे की जे रिपोर्ट जे आलेला आहे ते बरोबरच आहे आणि योग्यच आहे. कारण त्याला त्याला पण अशा सगळेच मुलं होते, तेच नाही ते सगळेच मुलं होते. आणि ते इतकं मारित होते की 8-8 लोक, कोणी पट्ट्यानं, कोणी असे पाय फाकून, मुलायला तर हिची तर म्हणजे त्याच्या अशा पाय फाकू फाकू त्याला मारित होते. त्याच्या अशा मुंडी खाली दाबून त्याला मारित होते. अच्छा. आता यानंतर जेव्हा सोमनाथचा मृत्यू झाला, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि मग मात्र तुमची आणि सोमनाथच्या आईची गाठ पडली का? विजयाबाईंची कधी गाठ पडली का? माझी आता म्हणजे मी म्हणजे किती, मला आता पण मी हॉस्पिटलला माझी ट्रीटमेंट चालूच आहे. मी जेव्हा दवा गोळी खाते तेव्हा मला चलता येते, कारण माझे सगळे हाडं खिळखिळे, माझ्या या मांड्यावर, गुडघेवर, हे माझी भेट म्हणजे त्याची आता त्याला मी असाच मोबाईलवर बघते, मी फोनवर बघते मी त्याला. अच्छा. आणि अच्छा. आज म्हणजे असे अक्षरशः अशी भेट नाही झाली माझी. एकदा झालती माझी त्याची भेट. बर. आता अशाच बर. झालं. आता आता शेवटचा एक महत्वाचा पण मुद्दा. असं म्हणजे असं लांबूनच मी बघितलेले, बोललेली. बर. आता एक शेवटचा महत्वाचा मुद्दा, की विजयाबाईंनी जो अर्ज दाखल केला त्या अर्जानुसार आता सुप्रीम कोर्टाने देखील तो ग्राह्य धरून या ठिकाणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. तसा आदेश दिला देखील गेला आणि त्यानुसार गुन्हा देखील 2 ऑगस्ट म्हणजे काल दाखल झाला.
ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला, सडेतोड आपली भूमिका मांडली आणि विजयाबाईंना विजय मिळवून दिला. आता तुम्हाला सांगा, या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झालाय, सीआयडी कडे तपास वर्ग करण्यात आलाय. तुम्हाला काय वाटतंय, या प्रकरणात दोषी जे आहेत ते कोण आहेत आणि त्यांच्यावर नेमकी कशी कारवाई व्हायला पाहिजे? त्याच्यावर तर कडकच्या कडक कारवाईला व्हायलाच पाहिजे. पण आता त्यानं काय समिती नेमलेली आहे, आता त्याचा काय अहवाल आलेला आहे, पण हे सगळं लपवायचेच प्रयत्न आहेत, सगळं असं हे दाबायचेच प्रयत्न आहेत. पण आमचा सुप्रीम कोर्टावर, हायकोर्टावर पूर्ण विश्वास आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे. यातलं एक बी बसणार नाही, एवढा आम्हाला विश्वास आहे. कारण हे तर आम्हाला न्याय देणारच नाहीत, हे तर सगळं लपविण्याच्याच माग आहेत, सगळं पोलिसाला बसवायच्याच माग आहेत. पण आमचा पूर्ण विश्वास आहे सुप्रीम कोर्टावर आहे, बाळासाहेब आंबेडकरांवर आहे आणि आम्हाला न्याय मिळेलच. नक्कीच वत्सलाबाई, या प्रकरणात आता न्याय मिळेल अशीच आशा आपण करतोय. सीआयडी कडे वर्ग झालेला आहे, गुन्हा दाखल झालाय, अज्ञाताविरुद्ध जरी दाखल झाला असला तरी निश्चितपणे आता एसआयटी देखील नेमली गेलेली आहे, त्यामुळे दोषी कोण आहे हे देखील समोर येईल. पण तुम्ही जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे. या प्रकरणामध्ये केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ज्यांनी कोम्बिंग ऑपरेशन थांबवून तुमच्या सगळ्यांचा जीव वाचवला. इतकंच नव्हे तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण जे मागं पडलं होतं, जे सरकार दडपण्याचा प्रयत्न करत होतं, पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं, आता या प्रकरणाला वाचा फोडली आहे ते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळे तुम्ही जे वाक्य म्हटलात ते अतिशय महत्वाचं आहे. तुमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, तुमचा हायकोर्टावर विश्वास आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे. हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते तुम्हाला भेटायला आले, तुमच्या हातात हात दिला, अगदी सुजात आंबेडकर देखील आले होते, तेव्हा बाळासाहेब भेटल्यानंतर तुम्ही आता स्पष्टपणे म्हणालात की खरं तर बाळासाहेब नव्हे बाबासाहेबच आले की काय, असंच आम्हाला वाटलं. आणि तुमच्याच ते वाक्याने मी शेवट करतोय की खरंच त्या काळात, ज्या काळामध्ये जातीभेद चालू होता, स्पृश्य असे उद्योग सुरू होते, त्या काळात बाबासाहेबांनी तर किती सहन केलं असेल, किती हाल अपेष्टा सोसल्या असतील, आपल्या सगळ्या दलित, वंचित, शोषित बांधव भगिनींसाठी, मातांसाठी किती स्वतःला त्रास करून घेतला असेल. आता त्यावरनं इतके वर्ष लोटली तरी देखील अजूनही हा जातीभेद का, आणि हा जातीभेद संपुष्टात आल्याशिवाय तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही. म्हणूनच म्हणजे अगदी फार महत्वाचं आहे, मला इतकंच म्हणायचंय, आपण ती जात म्हणतो पण जाता जात नाही, तिला म्हणतात जात. अहो कधी विझणार ही जातीभेदाची वाट? तुमच्या हृदयात सळसळत असेल मानवता हृदयाची पाठ, तर एक ना एक दिवस जरूर होईल या जातीभेदाचा निपात. धन्यवाद वत्सलाताई, तुम्ही आमच्या सोबत जोडले गेलात आणि तुमची कैफियत, तुमची व्यथा तुम्ही मांडलीत. खरं म्हणजे त्या दिवसाचा अख्खा प्रसंग तुम्ही आमच्या समोर मांडलात. यावरून आता मला सरकारला इतकंच म्हणायचंय, हे अज्ञात म्हणून जो काही गुन्हा दाखल केलाय ते अज्ञात कोण हे आता एसआयटीच्या माध्यमातून निष्पन्न व्हावं आणि ज्यांनी ज्या दोषी पोलिसांनी या निरपराध लोकांना, महिलांना आणि वयोवृद्ध माणसांना, मुलांना मारलंय, ज्यात एकाचा मृत्यू झालाय, या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी एवढीच इच्छा आता या सगळ्या महाराष्ट्राची आहे. धन्यवाद वत्सलाबाई. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.